नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन आता पूर्णाजीला चेक करतो आणि मग त्याच्यानंतर पूर्णाजीला विचारतो की छातीत जळजळत आहे का. याच्यावरती आता पूर्णाजीचं उत्तर असतं की सकाळ एवढा त्रास नाही होत आहे. पण मात्र त्या प्रिया लगेच मध्येच बोलत म्हणते, अश्विन अरे आपण पूर्णाजीला ॲडमिट करूयात ना. आता हे प्रियाचं सगळं बोलणं अर्जुनच्या तर पूर्ण डोक्यावरनं जात असतं. अर्जुन ऐकून घेतो आणि मग त्याच्यानंतर लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो, अश्विन आता तू हिला सांग, काहीही झालेलं नसताना पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्याची काहीही गरज नाहीये. प्रिया आता लगेच नाटकं करत म्हणते, अरे अर्जुन काही झालेलं नसताना काय, बघ ना पूर्णाजीचा चेहरा किती उतरलाय. अश्विन आता विचारत असतो की पूर्णाजी मला सांग नेमकं काय होतंय, तुला पोटात नाही दुखत आहे ना. तर मग पूर्णाजी आता नाही म्हणते, म्हणजेच की पूर्णाजीला आता व्यवस्थित बरं वाटलेलं असतं. मग त्याच्यानंतर आता इकडे अश्विन म्हणू लागतो, शी इज फाईन नाव. ॲसिडिटी झाली होती तिला, पण मात्र उलटी झाल्यामुळे तिला बरं वाटतंय. हे ऐकल्यानंतर तर अर्जुनला खूप बरं वाटतं, कारण अर्जुनला जाण्यासाठी उशीर होत असतो आणि पूर्णाची तब्येत बरी नाहीये म्हणून त्याला निघता देखील येत नसतं. त्याच्यानंतर आता इकडे अश्विन पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी अगं खाण्यापिण्यावरती जरा कंट्रोल ठेव ना. त्याच्यानंतर आता इकडे पूर्णाजी म्हणत असते, अरे मी कुठे खाते रे एवढं. मग आता प्रताप लगेच बोलतो, हे बघ पूर्णाजी तू व्यवस्थित बरी होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे, मी कुठेही जाणार नाहीये. कल्पना आता इकडे अश्विनला म्हणते, अश्विन तू सुद्धा थांबशील ना. तर मग अश्विन म्हणतो, नाही तशी थांबण्याची काहीही गरज नाहीये, मी एक मेडिसिन देतो, पूर्णाजी तू ती मेडिसिन घे आणि छान झोप काढ, म्हणजे तुला व्यवस्थित बरं वाटेल. आता हे प्रियाला नको असतं, कारण प्रियाला पूर्णाची तब्येत बिघडायला हवी, म्हणजेच की आता अर्जुनला जेणेकरून कसंही थांबवता येईल. पण मात्र आता पूर्णाजी लगेच बोलते, मी पडते जरा आतमध्ये जाऊन, म्हणजे मला बरं वाटेल. ते काढा घेतल्यापासूनच ना मला मळमळायला लागलं. मग त्याच्यानंतर आता अश्विन विचारतो, कसला काढा. तर मग आता विमल लगेच सांगू लागते की पूर्णाजीला ॲसिडिटी झाल्यानंतर त्यांना जो काढा देते ना तोच दिला होता. मग आता अश्विन विचारतो, तू नेहमीपेक्षा काही वेगळं घातलं होतंस का त्यात. इकडे प्रिया लगेच घाबरत घाबरत पाहू लागते, कारण की प्रियानेच तो काढा बनवलेला असतो. प्रिया आता अश्विनला म्हणते, अश्विन ते सगळं जाऊ दे ना, पूर्णाजीला बरं वाटतंय हे महत्वाचं आहे. आता पूर्णाजी तू निवांत झोप, आम्ही सगळे तुझ्या उशाशीच बसणार आहोत. त्याच्यानंतर आता इकडे अश्विन म्हणत असतो, त्याची काहीही गरज नाहीये, आपण सगळे आपली आपली कामं करूयात. पूर्णाजी तू फक्त दही भात खायचा, संध्याकाळपर्यंत टनाटना उड्या मारायला लागशील. त्याच्यानंतर आता अर्जुनला सुद्धा जायचं असतं आणि प्रियाचं कोणीच काही ऐकत नाही. मग त्याच्यानंतर प्रताप, अस्मिता, कल्पना सगळे आता पूर्णाजीला रूममध्ये सोडायचं म्हणून तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता इकडे चैतन्य हळू आवाजामध्ये अर्जुनला म्हणतो की अर्जुन आपण निघायचं का, कारण तिकडे पतंगाची कॉम्पिटिशन सुरू झाली तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन लगेच अश्विनला विचारतो की पूर्णाजी ठीक आहे ना, की मी थांबू घरीच. मग अश्विन आता म्हणतो की तसं काही फारसं सिरियस नाहीये आणि तसं जर काही असतं तर मी तुला सांगितलं असतं. तर मग त्याच्यावरती आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे मी जाऊ का, मग एक महत्त्वाचं काम आहे. मग त्याच्यानंतर आता इकडे प्रियाला कसंही करून थांबून घ्यायचंच असतं. मग प्रिया लगेच आता बोलू लागते, कुठे रे तुझं महत्त्वाचं काम, जनता चाळीत का. अर्जुन लगेच आता ओरडत म्हणतो, कुठे का असे ना, त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाहीये. मग त्याच्यावरती आता प्रिया लगेच आणखीच नाटकं करत म्हणते, मामी तुझा तरी याच्याशी संबंध आहेच ना, मग तू अर्जुनला थांबव ना. पूर्णाजी आजारी असताना तो कुठे बाहेर चाललाय, तो पूर्णाजीच्या बाबतीत इतका कोरडा कधीपासून झालाय. मग आता कल्पना सुद्धा म्हणते, तन्वी अगं त्याला घरच्यांच्या बाबतीत माया असेल तर सांगून उपयोग आहे ना. हे बघ मी पूर्णाजीच्या जवळ थांबणार आहे, बाकीच्यांना जे करायचंय ना ते त्यांना करू दे. या आता म्हणत असते, अगं पण तू त्याला थांबव तर. पण मात्र कल्पना काहीही बोलत नाही आणि पूर्णाजीकडे निघून जाते. मग त्याच्यानंतर अर्जुन आता अश्विनला म्हणतो की अश्विन मी नक्की जाऊ ना. मग त्याच्यानंतर अश्विन सुद्धा हो बोलतो आणि आता अर्जुन, चैतन्य दोघेही लगेच तिकडं निघून जातात आणि अश्विन सुद्धा त्याच्या कामासाठी निघून जातो. तर मग त्याच्यानंतर आता इकडे प्रिया लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, ही बाई ना नको तेव्हा अन्नपाणी बंद करते, सगळ्यांना ब्लॅकमेल करते आणि जेव्हा ब्लॅकमेलिंगची खरी गरज आहे ना तेव्हा मात्र दुर्लक्ष करते, बिनडोकचही. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे चाळीतल्या काकू आता इकडे सायलीकडे येतात आणि सायलीला विचारतात की जावई बापू नाही आले, म्हणजे तू त्यांना आमंत्रण दिलंयस का. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊ असतात, त्याच्यामुळे कुसुमताई आणि सायली दोघीही काही बोलत नाही. तर मग कुसुमताई लगेच आता विषय बदलत म्हणते, तुम्ही तो पतंगासाठी मांजा आणलात, तो चांगल्या प्रतीचा आहे ना, तो चांगल्या प्रतीचा आहे ना, एकदा बघून घ्या. मग त्याच्यानंतर आता काकू लगेच तो मांजा पाहायचा म्हणून तिकडनं निघून जातात.
मग त्याच्यानंतर आता इकडे सायली अर्जुनची वाट पाहत असते. ते कुसुमताईला समजतं आणि कुसुमताई लगेच आता इकडे सायलीला म्हणते, काळजी करू नको, येईल अर्जुन, तो कामात असेल. सायली आता म्हणत असते, जाऊ दे का कुसुमताई, मला असं वाटतंय की मी जरा जास्तच आशा लावून बसलीये. त्याच्यानंतर आता इकडे काका लगेच म्हणू लागतात की आपण ज्या स्पर्धेची वाट बघत होत ना, तीच आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. शीतल आणि गौतम बोराडकर यांच्या दोघांमध्ये आता पतंग उडवण्याची चढाओढ होणार आहे आणि मग कळेलच आपल्याला त्यांच्या संसारामध्ये कोण राजा आहे आणि कोण राणी येते. तर मग सगळेच लगेच आता टाळ्या वाजवतात. पण मात्र सायलीचं सगळं लक्ष आता इकडे अर्जुनकडेच असतं. सायली अर्जुन येण्याची फक्त वाट पाहत असते. अर्जुन आणखी आला नाहीये हे पाहता सायली खूप अपसेट होते आणि त्याच्यानंतर घरी निघून जाऊ लागते. सायली तिकडनं जाते हे पाहता काका लगेच सायलीला विचारतात, काय ग सायली, तू कुठे निघालीस? तू आणि मधुभाऊ ही स्पर्धा तुम्ही दोघेही पहिल्यांदाच बघणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे थांबायलाच हवं. सायली मात्र म्हणत असते, काका नाही, मी आतमध्ये जाऊन बसते. सायली तिकडनं जायला लागते. पण मात्र तेवढ्यात लगेच आता सायलीला आवाज येतो की तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आणि तो आवाज दुसरा तिसरा कोणाचाच नसून चैतन्य आणि अर्जुन यांच्या दोघांचाही असतो. अर्जुनला आलेलं पाहता आता इकडे सायली खूप खुश होते आणि सायलीला आता अर्जुनला आलेलं पाहता धीर येतो. पण मात्र मधुभाऊ आता इकडे खूपच रागात अर्जुनकडे पाहतात, कारण अर्जुन आलेलं त्यांना चाललेलं नसतं. अर्जुन येताच तो चाळीतल्या लोकांना नमस्कार करतो. मग त्याच्यानंतर अर्जुन सायलीकडे खूप प्रेमाने पाहतो. अर्जुन आता म्हणू लागतो, तुम्ही मला सगळ्यांनी एवढं प्रेमाने इन्व्हाइट केलं होतं, सॉरी, म्हणजे खरंच मला यायला थोडा उशीर झाला. अर्जुन आता त्यांच्या सगळ्यांना तिळगुळ देऊ लागतो आणि त्यांच्या सगळ्यांचे आता आशीर्वाद घेऊ लागतो. अर्जुन मधुभाऊंच्या जवळ येतो आणि मधुभाऊंना तिळगुळ देऊ लागतो. पण मात्र मधुभाऊ एकही शब्द बोलत नाही आणि रागातच अर्जुनकडे पाहतात. ते सगळं पाहतात तर चाळीतले सगळेच लोक आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असतात. मग त्याच्यानंतर अर्जुन मधुभाऊंच्या जवळ येतो आणि त्यांना म्हणतो, बघा मधुभाऊ, सगळेच बघतायत, जावई तुम्हाला एवढा रिस्पेक्टफुली तिळगुळ देतोय आणि तुम्ही घेत नाहीये, कसं दिसेल ते बघा ना. आता सायली आश्चर्याने त्यांच्या दोघांकडेही पाहत असते आणि अर्जुन असा मधुभाऊंना ब्लॅकमेल करतोय. ते पाहता मधुभाऊंना शेवटी तिळगुळ घ्यावाच लागतो. अर्जुन आता तिळगुळ ठेवायला लागतो. पण मात्र मध्येच तो म्हणतो, नाही नाही, असं नाही, मी आज माझ्या हाताने तुम्हाला तिळगुळ भरवणार. शेवटी इज्जतीचा प्रश्न असतो, त्याच्यामुळे मधुभाऊंचा सुद्धा इथे नाईलाज होतो. अर्जुन आता इकडे मधुभाऊंना म्हणत असतो, कमॉन मधुभाऊ, हा मान मला पहिल्यांदाच मिळतोय आणि मी तो असा कसा सोडेल. सायली आणि कुसुमताई दोघी सुद्धा आता बघत असतात. मग त्याच्यानंतर काकू लगेच म्हणतात, अहो मधुभाऊ, तुम्ही नशीब काढलात, असा चांगला जावई कोणालाही मिळणार नाही. अहो मधुभाऊ, खा की तिळगुळ, जावई एवढा प्रेमाने भरवतोय तर खा ना. आता इकडे त्याच्यामध्ये चैतन्य सुद्धा मध्येच फोडणी देत म्हणतो, आमच्या अर्जुन सरांचं सासऱ्यावरती एवढं प्रेम आहे ना की काय सांगू. चाळीतले लोक सुद्धा आता मधुभाऊंना आग्रह करत असतात की मधुभाऊ घ्या ना. मग त्याच्यानंतर मधुभाऊ आता तोंड उघडतात आणि अर्जुन मधुभाऊंना तिळगुळाचा लाडू भरवतो. हे सगळं पाहतात सगळेच खूप खुश होतात. अर्जुन आता म्हणू लागतो, मधुभाऊ, ही फक्त मिठाई नाहीये, तर गोड बोलण्याचं प्रॉमिस आहे. आपल्या नात्यात असंच आयुष्यभर गोडवा राहावा आणि मी हे तुम्हाला प्रॉमिस करतो. अर्जुन आता कुसुमताईकडे तिळगुळ द्यायला येतो. मग त्याच्यानंतर तो सायलीकडे येतो. पण मात्र सायली लगेच 2 पावलं मागे सरकते आणि अर्जुन लगेच ते पाहता अपसेट होतो. त्याला समजतं की सायलीला त्याच्या हातचा तिळगुळ नकोय म्हणून. अर्जुनला गोष्ट समजते. अर्जुन आता स्वतःशीच विचार करत म्हणतो, नो प्रॉब्लेम मिसेस सायली, तुम्ही हे सगळं मनापासून वागत नाहीये, तुम्ही फक्त मधुभाऊंचा मान ठेवण्यासाठी हे सगळं करताय. त्याच्यानंतर आता इकडे लगेच गौतम म्हणतो, स्पर्धेला सुरुवात करायची का? अर्जुन आता विचारतो, पण ते लकी कपल कोण आहे? तर मग गौतम लगेच त्याचं आणि त्याच्या बायकोचं नाव अर्जुनला सांगतो. त्याच्यानंतर स्पर्धेला सुरुवात करायची म्हणून आता सगळेच तिकडनं निघून जातात. तिथेच असा बाजूला गौतम आणि शीतल हे दोघी एकमेकांशी बोलत असतात. मग त्याच्यानंतर सायली सुद्धा पुढे निघून जाते आणि आता चैतन्य लगेच अर्जुनला थांबवत म्हणतो की हीच ती वेळ, कमॉन, काहीतरी कर. चैतन्य सुद्धा आता पुढे निघून जातो आणि मग त्याच्यानंतर अर्जुन लगेच गौतम आणि शीतल यांच्या दोघांना म्हणतो की तुम्हा दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमच्या दोघांनाही हा मान मिळतोय, खूप भारी. तुम्ही 2 मिनटं जरा साईडला येता का? मला तुमच्या दोघांशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. मग त्याच्यानंतर अर्जुन आता त्यांच्या दोघांनाही तिथे बाजूला घेतो. ते दोघेही तिथे बसतात आणि अर्जुन आता त्यांना म्हणू लागतो, अर्जुन हात जोडत म्हणू लागतो की मी तुम्हा दोघांनाही रिक्वेस्ट करतो, मला तुमच्याकडनं एक फेवर हवाय. ही कॉन्फिडेशन तुमच्यासाठी खूप मोठी आहे आणि रोमॅन्टिक सुद्धा, पण माझ्यासाठी हे माझं फ्युचर बदलू शकेल आणि ही स्पर्धा इतकी इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. मग त्याच्यानंतर गौतम विचारतो की एवढी इम्पॉर्टंट काय आहे? मग याच्यावरती आता अर्जुन म्हणू लागतो, कसं आहे माहिती का, आमचे मधुभाऊ खूप प्रेमळ आहेत, ते खूप स्वीट आहेत, पण सध्या थोडासा गैरसमज झालाय
आणि त्याच्यामुळे ते माझ्यावरती खूप चिडलेत आणि ती सिच्युएशन अशी झाली आहे की माझा संसार कधीही मोडू शकतो. सो मी तुम्हा दोघांनाही रिक्वेस्ट करतो, ही कॉन्फिडेशन तुमच्याऐवजी मला आणि माझ्या बायकोला खेळता आली ना तर खूप तुमची मला मदत होईल आमच्या रिलेशनसाठी. गौतम आणि शीतल हे दोघेही शांतपणे आता अर्जुनचं बोलणं ऐकतात. मग त्याच्यानंतर आता शीतल म्हणू लागते की तुम्ही आधीच काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी होती. आता तर चिठ्ठीतून आमची नावं निघाली. अर्जुन आता म्हणू लागतो, काय म्हणजे तुमची नावं निघाली? तेव्हा मला माहिती नव्हतं की संक्रांतीला इथे असं रिच्युअल्स असतं म्हणून. पण प्लीज तुम्ही आता असं काहीतरी करा ना की परत नावं काढावी लागतील. आता इकडे गौतम लगेच म्हणतो, पण समजा असं झालं तर तुमचीच नावं निघतील हे कशावरून? अर्जुन म्हणू लागतो की ते सगळं मी मॅनेज करतो, ते सगळं होऊन जाईल. फक्त तुम्ही तुमची नावं विड्रॉ करा प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. अर्जुन गौतम आणि शीतल यांच्या दोघांच्याही समोर हात जोडत त्यांना रिक्वेस्ट करत असतो की त्यांची नावं विड्रॉ करण्यासाठी. तर मग आता गौतम म्हणतो, बरं ठीक आहे, आम्ही आमची नावं काढून घेतो. अर्जुन लगेच आता गौतमचे आभार मानतो. अर्जुन आता म्हणू लागतो, पण ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही इथे कोणाला सांगू नका. त्याच्यानंतर गौतम आता बोलतो, आम्ही आमची नावं मागे घेतली, याचं कारण काय सांगायचं? तर मग आता शीतलला काहीतरी सुचतं. शीतल लगेच बोलते, तुम्ही दोघंही टेन्शन नका घेऊ, मला माहिती आहे की काय करायचं ते. आता इकडे गौतम विचारतो, काय करणार आहेस तू? तर मग शीतल म्हणते की सगळे जिथे उभे आहेत ना तिथे चला, मग बघूयात आपण काय करायचं. अर्जुन आणि गौतम यांच्या दोघांनाही काहीही कळालेलं नसतं. मग ते तिघेही आता तिकडे निघून जातात. त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई चैतन्याला म्हणते की नेमकं काय चाललंय. तर मग चैतन्य खुणावून सांगतो की काही नाही, टेन्शन नका घेऊ, करूयात काहीतरी मॅनेज. मग त्याच्यानंतर अर्जुन, चैतन्य, गौतम हे सगळे आता एकत्र येतात. चैतन्य आता हळू आवाजामध्ये अर्जुनला विचारतो, काम झालं का? तर मग अर्जुन म्हणतो, होप सो, झालेलं असावं. मग त्याच्यानंतर आता स्पर्धेची तयारी झालेली असते. शीतल लगेच आता चक्कर येण्याचं नाटक करू लागते आणि गौतमला म्हणते, गौतम मला धर, मला चक्कर येते. मग त्याच्यानंतर सगळेच लगेच आता गोंधळून जातात. गौतम सुद्धा तो आता शीतलची काळजी घेत असतो आणि तिला पिण्यासाठी पाणी देतो. गौतमला हे नाटक आहे हे माहिती असतं, पण मात्र तरी सुद्धा तो त्या नाटकामध्ये सामील होतो. काकू आता विचारतात की आता बरं वाटतंय का? तर मग शीतल म्हणते की मला अजून सुद्धा गरगरतंय. शीतलने असं चक्कर येण्याचं नाटक केलंय ते पाहता काकू लगेच आता त्यांच्या दोघांनाही चिडवत म्हणते, गौतम तिला अशी कशी चक्कर आली? काहीतरी गुड न्यूज वगैरे आहे का? तर मग सगळेच लगेच हसायला लागतात. गौतम आता म्हणू लागतो, नाही हो काकू, पित्त झालंय तिला, आठवड्यातून 3 वेळा उपवास करते आणि त्याचेच परिणाम आहेत ते सगळे. आता इकडे गौतम लगेच अर्जुनला डोळा मारतो आणि त्याला सांगतो, हे पण मी नाटकच करतोय. आता गौतम आणि शीतल हे दोघी एकदम परफेक्ट असं नाटक करत असतात. शीतल आता म्हणते, मला चढाओढ नाही घ्यायची, आता मला खूप गरगरतंय. मग आता शीतलचं हे बोलणं पाहता कुसुमताईला समजतं की अर्जुननेच नक्कीच काहीतरी केलंय. गौतम आता म्हणू लागतो, सॉरी काका, आम्ही पतंगाची चढाओढ नाही घेऊ शकत, कारण माझ्यासाठी शीतलची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. तर मग आता चैतन्य सुद्धा लगेच बोलू लागतो की अर्थात तब्येत महत्त्वाची आहे. काका आता म्हणतात की काहीही हरकत नाहीये, यावेळेस तुम्ही स्पर्धेत खेळू नका, तुम्ही आता आराम करा. काकू आता म्हणतात, हिला घेऊन आतमध्ये जा, इथलं काय ते आम्ही सगळं बघतो. आता त्याच्यानंतर गौतम शीतलला तिकडनं घेऊन जातो. मधुभाऊ आता म्हणतात की स्पर्धेचं कसं काय करायचं, ही स्पर्धा होणारच नाही. काकू आता म्हणते, असं कसं नाही होणार, आपण आता वेगळ्या चिठ्ठ्या टाकू. आता हे सगळं आता आपण अर्जुनच्या मनासारखं होत असतं. मग आता त्याच्यानंतर आता काकू म्हणते, आपण त्यांच्यापैकी कोणाला तरी मान देऊच ना, आपल्याकडे अनेक जोडपी आहेत. काका म्हणतात, आता चिठ्ठ्या कोण बनवणार? तर मग एक मुलगा लगेच म्हणतो, मी बनवू का चिठ्ठ्या? मला चाळीतल्या सगळ्या माणसांची नावं माहिती आहे. सगळे आता ज्याच्या त्याच्या कामाला लागतात. मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन त्या मुलाकडे येतो आणि त्याला म्हणतो, काय रे एवढं साचेस आणि किती नावं लिहायची आहेत तुला? कसं जमेल तुला एकट्याला? चल मी तुला मदत करतो. आता अर्जुनचा इथे प्लॅन असतो की सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये फक्त अर्जुन आणि सायली असंच नाव लिहायचं. मग त्याच्यानंतर अर्जुन त्या मुलाला बाजूला घेऊन जातो आणि ते दोघी आता चिठ्ठ्या करू लागतात. तो मुलगा आता एक एक करत कपलची नावं लिहित असतो. ते सगळं पाहता अर्जुन आता म्हणतो, दाखव कसं लिहितोय बघू मला, काय अक्षर आहे बघ तुझं घाणरडं, स्वतःला तरी वाचता येतंय का? दे इकडे, मी लिहितो. अर्जुन आता म्हणतो, तू सांगत जा मला, मी लिहितो नाव. मग त्याच्यानंतर अर्जुन त्याच्याकडनं वही पेन घेतो. तो मुलगा आता एक एक कपलची नावं सांगत असतो, पण मात्र अर्जुन त्या कागदावरती अर्जुन सायली असंच लिहित असतो. अर्जुन सगळ्या चिठ्ठ्यांवरती सायली आणि अर्जुन असंच नाव लिहितो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन यांच्या दोघांची चढाओढ रंगलेली असते.
पण मात्र तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि ते सायलीचा हात पकडतात आणि सायलीला म्हणतात की सायली चल आता, बाद झालं. तर मग अर्जुन आता इकडे मधुभाऊंकडे येतो, सायलीच्या जवळून उभा राहतो आणि मधुभाऊंना म्हणतो, मधुभाऊ तिळगुळ घ्या आणि गोड बोला. यावेळी सायली आणि माझ्यामध्ये अंतर होतं, पण मात्र पुढच्या वेळी आम्ही एकत्र जोडीने पतंग उडवू, बघाच तुम्ही. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.